सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक साधक वाचको. शब्दखंडन 316 पर्यंत काल आपण पाहून झाल्या. 317 पासून पुढे सुरू करीत आहे. जेथे सावली पडत नाही तेथे ती नसतेची, परी जेथे ती पडते तेथेही ती सावलीच असते ना. मग जिथे सावली पडत नाही तिथे सावली नसतेच, पण तू जिथे पडते तिथे ती सावलीच असते ना. म्हणजे सावली ही फसवी आहे, माया आहे ना. थोडक्यात म्हणजे अविद्या ही खरं तर नाहीच आहे. बरं अविद्या आहे म्हणावं तर त्या अविद्येमध्ये जी विद्यमान नाही ती म्हणजे परत ती अशी तशी कुठल्याच अर्थान नाही आहे. अविद्या म्हणजे माया, या मा सा माया, जी नाही ती माया. त्यामुळे माया आहे म्हणावं तरी सुद्धा नसते तिलाच माया म्हणतात. म्हणजे तशाही अर्थाने ती खोटीच आहे. त्याच अर्थाने जिथे सावली पडत नाही तिथे सावली नसतेच, आणि जिथे सावली पडते तिथे ती सावली याचा अर्थ ती मायाच असते. कारण सावली ही नेहमी फसवीच असते. माणसाची सावली ही खरी नसतेच, ती केवळ सावली म्हणजे मायावी गोष्ट असते. अशा अर्थी सावली पडत नाही तिथे ती नसते, आणि पडते तिथे ती सुद्धा सावली म्हणजे केवळ मायाच नाही, खोटीच गोष्ट असते. तसंच अविद्येबाबत आहे. ओवी क्रमांक 318. स्वप्न दिसे निद्रे माझी, जरी दिसे तरी लटिकेची असे, तशी अविद्या ही वाटे भासे परी, सत्यार्थी ती कदापि नसेची. स्वप्न झोपेत दिसलं तरी ते स्वप्न आहे याचा अर्थ ते लटकं आहे, खोटच आहे, त्याला वास्तवात काही अर्थ नाही. तसंच अविद्या सुद्धा माया सुद्धा आहे, वाटली भासली तरी मुळात ती खोटीच असते. जसं स्वप्न खरं नसतं तशीच मायाही किंवा अविद्याही खोटीच असते. ओवी क्रमांक 319. जादूगिरीने निर्मिलेली घर भरून सापडली, तरी काय हाती लागे, नागड्यासी नागविले तव कोणा काय सापडले. जादूगिरीने निर्मिलेली घर भरून सापडली. मग जादूने निर्मिलेली जर सृष्टी घर भरून सापडली तरी जादूने निर्मिलेली म्हणजे ती मायावीच गोष्ट आहे. त्यामुळे घरात जरी काही वेगळं गावलं तरी जादू याचा अर्थ फसवेगिरी, माया असल्यामुळे जादूगिरीने निर्मिलेली घर भरून सापडली. जादूने निर्मिलेलं जरी घरभर सापडलं तरी ते सर्व खोटं असतं. जसं नागड्याला नागवले, म्हणजे मूळ जो नागडा माणूस आहे त्याला नागवलं, लुटलं, तर त्याच्यावरून काय मिळणार. मुळातच जो नागडा आहे त्याला लुटून त्याच्यापासून काय प्राप्ती होणार. म्हणजे परत अविद्येबद्दलच वेगवेगळ्या तऱ्हेने हे सांगितलं जात आहे. मनोरथाचे ताटी आरोगिले पक्वांना 20 वेळ, तरी उपवासाची घडे हात तोंड पोट कोरडे अन रिकामे मोकळे. ताटी अशा अर्थी परियाळ, परियाळ म्हणजे ताट असा शब्द आहे. मनोरथाचे ताटी म्हणजे मनोरथाचे परियाळी, आरोगिले पक्वान्न 20 वेळ. आरोगिले म्हणजे मनोरथाच्या ताटामध्ये, आरोगणे म्हणजे सेवन करणे, भोजन करणे. मनोरथाच्या ताटात पक्वान्न वाढलं आणि 20 वेळ पक्वान्न वाढून 20 वेळ खाल्लं तरी उपवासाची घडे. तरी मनोरथाचं ताट, ताटाला अर्थ नाही, आणि मनोरथाच्या ताटात अन्न टाकलं 20 वेळ तरी सुद्धा ताटच मनोरथाचं, त्यामुळे त्याच्यात अन्न ठेवताच येणार नाही. म्हणून मनोरथाच्या ताटी किंवा मनोरथाचे परियाळी आरोगिले पक्वांना 20 वेळ. मनोरथाच्या ताटामध्ये म्हणजे परियाळामध्ये जर अन्न 20 वेळ ठेवलं आणि ते सेवन करायचं म्हटलं तर ताटच खोट आहे, त्यामुळे अन्न ठेवणार कुठे. तरी उपवासाची घडे, तरी 20 वेळ जरी मनोरथाच्या ताटात अन्न ठेवलं आणि खायचं म्हटलं तरी उपवासच घडणार. हात तोंड पोट कोरडे अन रिकामे मोकळे. हातही ओला होणार नाही, तोंडालाही काही लागणार नाही, पोटही तसंच राहील. सर्व हात तोंड आणि पोट कोरड, रिकाम आणि मोकळच राहील. म्हणून मनोरथाचे ताटी किंवा मनोरथाचे परियाळी आरोगिले पक्वांना 20 वेळ, तरी उपवासाची घडे हात तोंड पोट कोरडे अन रिकामे मोकळे. मनोरथ म्हणजे कल्पनेच्या ताटामध्ये जर 20 वेळ अन्न आपण वाढलं आणि ते कोणी खायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने ताटच नाही, अन्नच नाही, सर्व
मानसिक कल्पनात अशा वेळी जर जेवायला कोण गेला तर केवळ उपवासच घडेल. हात असो, तोंड असो, पोट असो, त्या तिन्ही गोष्टी कोरड्याच राहतील, रिकाम्याच राहतील आणि मोकळ्याच राहतील. ओवी क्रमांक 321. मृगजळ जेथे ना उमटे तेथे ते कोरडेपण असे, परी ते जेथे भासे वाटे दिसे तेथे अन्य असे का काही विना कोरडेपण. जिथे मृगजळ उमटतं, मृगजळ आहे असं वाटतं, तिथे पाहायला गेलं पाणी तर काहीच नसतं. हे मृगजळ दिसतं, तिथे पाणी नसतंच, तिथे कोरडेपण असतंच. परंतु परी ते जेथे भासे वाटे दिसे, जिथे मृगजळ नाही तिथे मृगजळ याचा अर्थच खोटं जळ, मायावी जळ. जिथे मृगजळ नाही तिथे पाणी नाहीच. परंतु जिथे मृगजळ आहे म्हणजे मायावी जळ आहे, तिथे सुद्धा ते जळ मायावी असल्यामुळे शेवटी कोरडेपणाच आहे. मृगजळ असो किंवा नसो, पाण्याचा अंश कुठेच नाही असा त्याचा अर्थ. ओवी क्रमांक 322. चित्रातील पाऊस का शेतातील माणसा, चिंब चिंब भिजवी तैसीच अविद्या जी नसे कदापि विद्यमान. चित्रातील पाऊस पडला तर त्या चित्रातील पावसात जो शेतातील माणूस आहे तो चिंब चिंब भिजेल का? कारण चित्रातला पाऊस खोटा, त्यामुळे माणूस भिजणं शक्य नाही. तशीच जी मुळातच अविद्या आहे, विद्यमान नाही, ती जी मुळातच अविद्या, म्हणजे नाही, विद्यमान म्हणजे विद म्हणजे असं नाही, किंवा विद्यमानता, मुळातच जी अविद्या, मुळातच जी अविद्यमान आहे, मुळातच जी माया आहे, तिला कधीच अस्तित्व नसतं. त्या कारणाने जसा चित्रातील पाऊस शेतातील माणसाला चिंब चिंब भिजू शकत नाही, तशी जी अविद्या आहे, जिला विद्यमानता नाही, जिला कोणत्याही तऱ्हेची उपस्थिती हजेरी नाही, ती काय करणार? कारण जी नाहीच ती काय करणार असा याचा अर्थ आहे. ओवी क्रमांक 323. अंधार कालवून जर लिहिता येती अक्षरे तर शाई बनवण्याचे परिश्रम कोण का हे तसे. अंधार कालवून जर अक्षरे लिहिता आली असती तर मुद्दाम शाई बनवायचे श्रम कोणी का घेतले असते? हे लक्षात ठेवा. हे संपूर्णपणे जी अस्तित्वात नाही अविद्या तिच्यावरती हे विवरण आहे. आणि जी अस्तित्वातच अविद्या नाही तिला ओम हे अक्षर नष्ट करतं हे म्हणणं वेडेपणाचं आहे. हे सांगण्यासाठी हा सारा प्रपंच आहे. ओवी क्रमांक 324. डोळ्या दिसे आकाश निळे परिजे वास्तवात काहीच नसे तैसेची अविद्येचे चाळे अलक्षिणी सोडावे. डोळ्याला आकाश जरी निळं दिसलं तरी आकाश म्हणून पाहू जाता, हात लावू जाता काहीच नसतं, ती केवळ पोकळी असते. तसंच अविद्या जिला अस्तित्वच नाही तिचे चाळे जे आहेत तिकडे दुर्लक्ष करावं. जे नाहीच त्याचे चाळे, जे नाहीच त्याची हालचाल, नाही त्याची हालचाल, नाही त्याची चाळे, नाही त्याच्या गमती जमती, ह्या नसल्यातच जमा आहेत. म्हणून डोळ्याला जरी आकाश निळं दिसलं तरी प्रत्यक्षात तिथे काही नसतं. तसंच अविद्येचे चाळे दिसले, अविद्येच्या काही वेगवेगळ्या लकबी दिसल्या, अविद्येची हालचाल दिसली तरी अविद्येला अस्तित्वच नाही. त्यामुळे तिच्या खेळाला, तिच्या लकबीना, तिच्या हालचालीला सुद्धा काही अर्थ नाही. ओवी क्रमांक 325. अविद्या नावची नाही का सांगतो जे नसे वास्तव असणे पण का कैसे कुणाना समजतो. अविद्या नावची नाही का सांगतो म्हणजे अविद्या या नावातच अ म्हणजे नाही, विद्या म्हणजे विद्यमानता, अ म्हणजे नाही, विद्या म्हणजे विद्या, विद्या जाणीवची, जी जाणीव म्हणून नाहीच किंवा जी विद्यमान नाहीच तिलाच जर अविद्या म्हणतात. अविद्या जाणीव म्हणून पाहायला गेलं तर जी काही नाहीच म्हणजे जाणीव म्हणून किंवा काही असणे पण म्हणून जिला विद्यमानता नाही, जिला हजर असणं नाही, जिला उपस्थित असणं नाही, असं त्या अविद्येमध्येच काही विद्यमान नाही हे सांगितलं असता. जे नसे वास्तव असणे पण जिला वास्तवात काही अस्तित्वच नाही का कैसे कुणाना समजतो. म्हणून अविद्या नावची नाही का सांगतो जे नसे वास्तव असणे पण का कैसे कुणाना समजतो. अविद्या नावच सांगतो की तिला वास्तवात असणं पण नाही, असं वास्तवात जिला असणं पण नाही ते असणं पण नाही हे कुणाला कसं काय समजत नाही.
म्हणजे प्रत्येकाला ते सहजासहजी समजलं पाहिजे. ओळी क्रमांक 326. अविद्येचे अविद्येचे जे वचनातीत असणे ते दुजे देवांगण अभावातची भाव तसे जे. वचनातीत असणे म्हणजे सांगण्या पलीकडचे असणे. जी अविद्या आहे, जी विद्यमान नाही, ती खऱ्या अर्थाने वचनातीत आहे. म्हणजे अविद्या जी नाही ती, जी नाही ती आहे असं म्हटलं काय आणि नाही असं म्हटलं काय. नाही त्याच्याबद्दल आहे किंवा नाही सांगणं हे वचनाच्या बोलण्याच्या कक्षेच्या पलीकडचं, शक्तीच्या पलीकडचं आहे. म्हणून अविद्या ही बोलण्याच्या पलीकडे आहे. दुजे देवांगण अभावातची भावत असे जे. देवांगण देवांचे मोकळे अंगण म्हणजे आकाश. आकाश मोकळं आहे, पण आकाश मोकळं आहे म्हणावं तर आकाशाला अस्तित्वच नाही. तसं देवांचं अंगण म्हटलं काय, देवांगण म्हटलं काय, नुसतं आकाश म्हटलं काय, ज्याला अस्तित्वच नाही असं दुजे देवांगण. असं दुसऱ्या शब्दात देवाचं देवांगण म्हणावं ते अभावातची भासे. ते अभावातची अभाव, म्हणजे नाही, भाव म्हणजे असणे. देवांगण हे नसणेपणातच भासतं आणि अविद्या सुद्धा विद्यमान नाही अशा अर्थातच भासते. म्हणजे अविद्या जशी विद्यमान नसते त्यामुळे तिच्या बाबत काही सांगता येत नाही, तसंच देवांगण दुसरं बघायला गेलं उदाहरण तर देवांगण. देवांगण यातील देवाचे मोकळे अंगण किंवा आकाश म्हणजे देवांगण. म्हणजे आकाश देवांगण हे जसं मुळात अस्तित्वात नाही, त्यामुळे देवांगण जसं म्हणायचं पण शब्दाच्या पलीकडे आहे ते, कारण ते काही नसणे परत आहे. तसंच अविद्या सुद्धा नसणेपणा असल्यामुळे अविद्या असो किंवा दुसऱ्या शब्दात देवांगण असो, यातील कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाहीच नाही. ओवी क्रमांक 327. अविद्या आहे ऐसा जरी करावा निश्चय, तरी विचारांती ती निश्चितची नाढळे. घट असता भूमीवरती राही सकुंभ, अन्यथा ती जैसी जाही निश्चितची विनाकुंभ. अविद्या आहे असा निश्चय करावा तरी सुद्धा विचार केला, विचार विमर्श केला, जर नीट पाहिलं तर अविद्या म्हणजे जिला अस्तित्व नाही ती. त्यामुळे अविद्या आहे असं जरी कोणी म्हटलं तरी विचारांती ती नाही अशा निष्कर्षाप्रत येता येते. जसं घट भूमीवर असताना त्या भूमीला सकुंभ म्हणजे घटासहित भूमी म्हणतात, परंतु जर भूमीवर घट नसेल तर त्या जमिनीला जसं सकुंभ भूमी म्हणता येत नाही, तसंच अविद्या जी विद्यमानच नाही तिला ती आहे असं म्हणणं चुकीचं आहे. ओवी क्रमांक 328. सूर्याअंगी जैसा अंधार नसतोची, तैसा आत्मा अविद्येस असतो, यासी बुद्धी कदापि न मानी. आत्म्याचे असणे पण हेची, स्वभावे अविद्येचे नसणे पण, जैसे सूर्याचे असणे पण म्हणजेच अंधाराचे नसणे पण. सूर्याच्या अंगामध्ये किंवा सूर्य जिथे आहे तिथे अंधार नसतो, तसा जिथे आत्मा आहे तिथे अविद्या नसते. म्हणून आत्मा अविद्येसह असतो हे बुद्धीला पटणारे नाही, कारण सूर्य आहे तिथे अंधार नाही, तसा जिथे आत्मा शुद्ध वस्तू आहे तिथे आत्मा सोडून दुसरं काहीच नाही, त्यामुळे अविद्या तर नाहीच नाही. आत्म्याचे असणे पण हेची स्वभावे अविद्येचे नसणे पण. आत्मा आहे याचा अर्थच आत्मा सोडून इतर काहीच नाही, मग तिथे अविद्या तरी कशी असणार. जसं सूर्याचे असणे पण म्हणजेच अंधाराचे नसणे पण. सूर्य आहे याचा अर्थ अंधार नाही, आत्मा आहे याचा अर्थ अविद्या नाही. त्यामुळे जसा सूर्या जवळ अंधार असू शकत नाही, तसा आत्मा अविद्येचा असतो हे बुद्धीला पटणारे नाही. कवी क्रमांक 329. अविद्या ऐतुकी मायावी, जी स्वमाया ही लपवी, आपल्या विद्यमान नसण्यानेच ती अविद्या म्हणून मिरवी. जणू अभावाने नसणेपणाचा भाव दर्शवावा, विरुद्ध धर्मी केवळ एकमेका सांकेतिक दर्शविती. अविद्या इतकी काही मायावी आहे, अविद्या इतकी मायावी, जी स्वमाया ही लपवी, अविद्या नाही ती. या मासा माया जी नाही तिलाच माया म्हणतात, तिलाच अविद्या म्हणतात. ती इतकी मायावी आहे की अविद्येने आपल्यामध्ये
नसलेलं विद्यमानता लपवलेली आहे. अविद्या माया आहे किंवा माया अविद्या आहे, पण माया किंवा विद्या मूलतः इतक्या मायावी आहेत की त्यांनी आपली माया सुद्धा लपवलेली आहे. नव्हे आपल्या विद्यमान नसण्यानेच अविद्या, म्हणजे नाही, विद्या म्हणजे विद्यमान नव्हे, आपल्या विद्यमान नसण्यानेच आपल्या गैरहजेरीतच अविद्या 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 असा शब्द पुन्हा पुन्हा गौरवला जातो. जणू अभावाने नसणेपणाचा भाव दर्शवावा. जसं अभाव या शब्दात अ म्हणजे नाही आणि भाव म्हणजे कुठल्याही तऱ्हेचा गुण. जसा अभाव शब्दात अभाव कुठलाही गुण नाही असं सांगितलं जातं. म्हणजे अभावातच नसणेपणाचा भाव लपलेला असतो. जणू काही विरुद्ध धर्मी केवळ एकमेका सांकेतिक दर्शविती. म्हणजे अभाव, अभाव या शब्दात नाही भाव असं सांगितलं जातं. आणि भाव म्हटलं की तिथे भाव असला, भाव म्हटलं की भाव आहे असं दाखवलं जातं आणि अभाव म्हटलं की भाव नाही असं दाखवलं जातं. म्हणजे भाव आणि अभाव हे जसे एकमेकांना विरुद्धपणे सिद्ध करतात, तसंच अविद्या सुद्धा आपल्या अविद्यमानतेने आपली मायाच फक्त सिद्ध करते. म्हणजे अविद्या जी आहे ती अविद्यमानतेने, ती नसणेपणी केवळ भ्रम मायाच दाखवते. जसा अभाव भाव नाही अशा अर्थाने भावाचा निषेधच करतो. मात्र भाव हा शब्द, गुण हा शब्द, एखाद्या आकाराचा गुणाचा दर्शक असा भाव शब्द मात्र त्याच्या विरुद्ध अभाव म्हणजे भाव नसणे पण नाकारतो. म्हणून अभाव भावाला नाकारतो आणि भाव अभावाला नाकारतो. अविद्या विद्येला नाकारते आणि विद्या अविद्येला नाकारते. हे दोन्ही शब्द अविद्या आणि विद्या, भाव आणि अभाव हे दोन्ही शब्द परस्परांच्या विरोधी अवस्था दर्शवतात. म्हणून अविद्या इतकी मायावी जी स्वमाया ही लपवी, आपल्या विद्यमान नसण्यानेच ती अविद्या म्हणून मिरवी. अविद्या इतकी मायावी जी स्वमाया ही लपवी, आपुल्या विद्यमान नसण्यानेच ती, आपुल्या विद्यमान नसण्यानेच ती अविद्या म्हणून मिरवी. जणू अभावाने नसणेपणाचा भाव दर्शवावा, अभावाने नाही असा भाव दाखवावा आणि भावाने अभाव नाही असं दाखवावं. विरुद्ध धर्मी केवळ एकमेका सांकेतिक दर्शवती. म्हणून विरुद्ध धर्मी शब्द सांकेतिकपणे एकमेकांचा बोध देतात. ओवी क्रमांक 330. अनेकानेक विचारांती अविद्या नसते हेच सिद्ध होय. ऐसे असता ओम शब्द कोणावर हात उगारी आणि कोणाशी नासे. अनेक बाजूने परिशीलन केल्यावर, विचार केल्यावर, अवतीभवती संपूर्णपणे चिंतन केल्यावर अविद्या नाही हे जर सिद्ध होत असेल तर अविद्येचा नाश करण्यासाठी ओम शब्द, तो ओम शब्दाचे हत्यार कोणावर उगारावे आणि ओम शब्द अविद्येचा नाश करतो हे कसे काय सिद्ध होते. कारण कोणत्याही बाजूने अविद्या नसेलच तर ओम शब्द आपला हात उगारून किंवा आपलं शस्त्र उगारून अविद्येचा नाश कसा काय करणार. तर ओवी 330 पर्यंत आज आपण आलो. उर्वरित भाग उद्याच्या निरूपणात पाहू. तोपर्यंत सर्वांना शुभ दिन, शुभ चिंतन आणि आजचं निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु.